ची बातमी पालिका निवडणुकीसंदर्भामध्ये दोन्ही ठाकरेंमध्ये बैठक झालेली आहे। 2.5 तास ही बैठक झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। पालिका निवडणुकांसंदर्भात राजकीय अशी ही दोन्ही बंधूंमधली पहिलीच भेट होती। या निवडणुकांच्या वाटाघाटींची ही पहिली बैठक असल्याचं देखील आता बोललं जातं। महापालिका निवडणुकीसंदर्भात दोन्ही ठाकरेंमध्ये शिवतीर्थवर ही बैठक झाली। उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्यांदा शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली। युतीवर पुढील रणनीती आणि निवडणुकांमधल्या प्लॅनवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये पहिली राजकीय बैठक पार पडली। दसरा मेळाव्याच्या निमंत्रणासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर गेल्याची देखील माहिती आहे। त्यामुळे दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का यावर आता चर्चा सुरू झाली आहे। ठाकरे बंधूंमध्ये पहिल्यांदा युतीबाबत 2 तास स्वतंत्र चर्चा झाली। ठाकरे बंधूच युतीवर निर्णय घेणार आहेत। त्यानंतर पक्षातले नेते पुढचा प्लॅन अंमलात आणतील। कोणत्या मुद्द्यावर युती करायची यावर चर्चा झाली। कोणत्या मुद्द्यांवर अडचणी असतील यावर देखील चर्चा झाली। यापूर्वी उद्धव ठाकरे गणपतीचं दर्शन घेण्यासाठी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते। त्याआधी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले होते। हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू जवळपास 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते। उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो किंवा मनसे, दोन्ही पक्षांकडून ठाकरे बंधू एकत्र येण्यावर अनेक वेळा भाष्य करण्यात आलं होतं। तर ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी आतापर्यंत कधी कधी झाल्या ते आपण पाहूया। 5 जुलै 2025 ला हिंदी सक्तीच्या विरुद्ध पहिल्यांदा ते एकत्र आले। 27 जुलैला उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता, त्यावेळेला राज ठाकरे यांनी मातोश्रीवर त्यांची भेट घेतली। 27 ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे शिवतीर्थवर आले। 10 सप्टेंबरला पहिली राजकीय बैठक उद्धव ठाकरे भेटीसाठी शिवतीर्थवर आले। राजकीय चर्चा सुरू झाली आहे का? ही पहिली अधिकृत बैठक म्हणायची का? 2 तास नाही, 2.5 तास राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आम्ही गेलो। त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता। मी यापूर्वीच सांगितलं आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचा आम्ही जो काही आमचा कोर ग्रुप किंवा आम्ही जे काही आमचा पक्ष आहे, आमच्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आहे। त्यांनी एकत्र यावं, एकत्र लढावं, पारिवारिकही एकत्र यावं, घरगुती एकत्र यावं, कौटुंबिकही एकत्र यावं आणि राजकारणातही एकत्र यावं। आमचा काही त्याबद्दल ना आमचा त्यांचा त्यांनी निर्णय घ्यायचा राजकीय। शेवटी राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब वेगळे का झाले? राजकीय कारणाने झाले। राजकारणात त्यांचं पटलं नाही, वेगळे झाले। आता राजकारणात त्यांचं पटायला लागलं, एकत्र आले। त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा बोलाचा काय अधिकार आहे याच्या मधात? पण राज ठाकरे उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने एकत्र आलेले आहेत, निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत का? कारण आताही तुम्ही एकत्र दिसतात, तर हे लढा हा सुरू झालेलाच लढा सुरू म्हणजे लढा आहे ना। आज आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी या ठिकाणी हा लढा उभा केलेला आहे आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी 2 भाऊ एकत्र झालेत आणि लोकांची भावना आहे आणि लोकांच्या भावने खातर मला वाटतं हे सर्व एकत्र झालेले आहेत आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने हे काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। कोणाचाही आक्षेप नाही आहे, त्यांनी एकत्र यावं, एकत्र येऊन महानगरपालिकेची निवडणूक घडवावी। आता बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी घडवली होती, त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आ गए तो कुछ तो भी होने वाला है आणि नंतर लक्षात आलं कुछ भी नहीं होता है। मला वाटतं की एकत्र यावं म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त होईल।
आमच्या ज्या काही बैठका आहेत त्या आता अधिकृतरित्या सुरू झाल्यासारखं आहे आणि जे काही महाराष्ट्रात चालू आहे त्याला एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं. सो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे. सो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत आणि नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन पक्ष एकत्र आल्याच्या नंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार नाही. सो त्या दृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्यात. दोन्ही राज ठाकरे आणि उद्धवजींना ते एकत्र भेटत आहेत. आज भेटत नाही, ते लग्नात भेटतात. मला वाटतं मध्यंतरी कुठल्या लग्नात सणासाठी भेटतात, गणपती करता भेटतात, भेट जाऊच राहतात. त्यांनी काही असं आता ते काय भेटतात ते जरा ठरलं पाहिजे ना. पालिका निवडणुका संदर्भात काही महायुतीवर कुठलाच परिणाम नाही. महायुतीवर परिणाम हे विधानसभेने दाखवून दिले.